हाय हॅलो सगळ्यांना नमस्कार आणि वेलकम टू माय ब्लॉग. तर आज मी ना तुम्हाला साठवणीतला आहे ना काळा मसाला दाखवणार आहे. तर त्यासाठी ना मी मसाल्याचे ना 2 पॅकेट घेतले खानदेशी मसाल्याचे. तर एक पॅकेट आहे ना अर्धा किलो मिरचीसाठी, तर मी 1 किलो मिरची घेतली आहे आणि 1 किलो मिरचीसाठी ना अर्धा किलो धने घेतलेले आहेत. आणि मिरची पहा तुम्ही किती लाल आहे आणि मस्त आहे आणि कलर पण छान आहे. आणि त्यासाठी ना बेडगी मिरची पावशेर घेतलेली आहे. आता धणे ना म्हणजे निवडून घेते मी आता. तर धण्यांना कलर पण आहे ना हिरवागार आहे आणि 1 किलो मिरचीसाठी मी अर्धा किलो धणे घेतले आहेत. तर याच्यात आहे ना भरपूर वस्तू येतं म्हणजे लवंगे, विलायची, वेलदोडे, हळकुंडे, मिरी आहे, लवंग आहे, शहाजिरे आहे, तमालपत्र आहे, हिंग आहे, खसखस आहे, तीळ आहे, दालचिनी आहे. 18 वस्तू आल्यात आपल्याकडे आणि हे आहे ना आता सगळे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत मस्त. सगळ्या वस्तू आपण सोडून घेऊ मग पटपट भाजता येतात. तर हळकुंड आहे ना मोठे मोठे आले तर ते कुटून घेऊ आपण, मग तळायला व्यवस्थित तळतील. देवीला गेले होते त्यावेळेस काहीतरी तर सगळं मी सोडून ठेवलंय आता मसाला. तर तुम्ही पाहू शकता 17-18 वस्तू आल्यात त्याच्यात आणि हळकुंड आहे ना मोठे येतं भरपूर, तर ते तळून नाही होणार. थोडेसे त्या नाही ना तर त्याने ना व्यवस्थित असं तळून होते. आपल्याला मसाला भाजण्यासाठी ना अशी लोखंडी ना कढई घ्यायची, कारण लोखंडी कढईत ना व्यवस्थित असा मसाला भाजला जातो. तर तुम्ही पाहू शकता मी सगळ्या आहे ना मसाला एकत्र भाजत नाही, कारण ज्या छोट्या वस्तू आहेत ना त्या सोबत भाजते. कारण सोबत भाजला ना मसाला तर छोट्या ज्या वस्तू आहेत ना खसखस, बडीशेप अशा वस्तू ना लवकर जळून जातात, जिरे ते, आणि मोठे मोठे आहे ना ते आहे ना तशाच राहतात. त्याच्यामुळे ना मी व्यवस्थित सगळ्यांना आधी छोट्या वस्तू भाजून घेत असते. तर मी ना हळकून फोडून घेतले होते, त्याच्यामुळे ना ते व्यवस्थित असे भाजले म्हणजे तळून घेतले. तर आता ज्या थोड्याशा मोठ्या आहे ना विलायची त्या आहेत ना तर त्या अशा भाजून घेतल्या होत्या. आणि मी ना थोडंसं प्रमाणात तेल टाकते भाजायला, तर त्यासाठी ना मी एकदम पोह्याचं आहे ना अर्धा चमचा तेल ओतत असते. आणि बडीशेप ते ना मी कोरडंच भाजून घेतलं, त्यासाठी ना मी तेल नव्हतं टाकलेलं. आणि मसाल्याच्या डब्बीत आहे ना असं हिंगाची ना एकदम वडी आली होती, तर मी त्याला आहे ना फुटून घेऊन आहे ना तळून घेतला आणि व्यवस्थित तो तळला गेलेला आहे. काही काही भागात त्याला काळा मसाला म्हणतात, काही काही भागात गोडा मसाला म्हणतात. कारण यात आहे ना काळा मसाल्यात आहे ना फक्त कांदा आणि खोबरं वापरतात, तर मी हे कांदा आणि खोबरं वापरलेलं नाही आहे या मसाल्यांमध्ये. मसाला भाजत असताना ना छान सुगंध सुटला होता सगळीकडे घरामध्ये. तर खूप छान असं मी ना आधी मसाला तेलामध्ये कमी तेलामध्ये भाजून घेतला. त्यानंतर आहे ना मी मिरच्यासुद्धा आहे ना थोडंसं एक अर्धा चमचा आहे ना पोह्याचं तेल टाकून छान भाजून घेतल्या होत्या. मसाला कसा असा अगदी कमी गॅसवर आहे ना आपल्याला भाजून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे ना छान भाजून निघतो.
आणि मी धने भाजताना थोडंसं तेल टाकलं होतं, तर धने ना जास्त होते, तर मी 2 भागांमध्ये ना धने भाजून घेतले होते. आणि एकदम 3-4 मिनिटातच धने आपले भाजून होतात, एकदम कमी हलक्या गॅसवर. आणि प्रत्येक भागात काय होतं, मसाला बनवण्याची पद्धत वेगवेगळी असते. कारण तेच खडे मसाले असतात, पण त्याचं प्रमाण आहे ना प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. तर प्रत्येकाची भागातली पद्धत वेगळी असते. त्याच्यामुळे आमच्या भागात अशा पद्धतीने मसाला केला जातो. आणि त्यासाठी मी ना कलर येण्यासाठी लाल मिरची टाकली होती बेडगी. आणि तुम्ही पुढं पाहू शकताल की छान असा कलर आला आहे मसाल्याला. त्याच्यानंतर आहे ना मी सगळा मसाल्याने थंड होऊ दिला आणि त्याच्यानंतरच मी गिरणीत नेला. आणि घरी जरी एकत्र कालवलं ना तर काही प्रॉब्लेम नाही आहे, पण मला भरताना ना मी वेगवेगळा भरला होता. एका कॅरी बॅगमध्ये ना काही माझा मसाला बसला नाही, म्हणून मी 2 कॅरी बॅगमध्ये ना मसाला भरून नेला होता. आणि एकत्र जरी केलं तरी काहीच नाही वाटत त्याच्यात कुटताना. तर मी तुम्हाला दाखवलं होतं भाजवताना याची सगळी प्रोसेस. तर आता आहे ना आपला मसाला ना गिरणीतून मी ना दळून आणलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता किती छान झाला आहे. तर आम्ही ना असंच करतो गोडा मसाला. तर याच्यात आम्ही कांदा आणि खोबरं घालत नाही, पहिल्यापासूनच नाही घालत तसा. आणि एकदम खायला पण छान झालेला आहे, चविष्ट झालेला आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पहा पूर्ण रेसिपी व्हिडिओमध्ये त्याची. आणि आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि कमेंट करा. तर चॅनलला नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.